फार या मंचावरती आजपर्यंत अनेक जोड्या आल्या, मैत्रिणींच्या आल्या, मित्रांच्या आल्या, नवरा बायकोच्या आल्या. बाप लेकीची जोडी पहिल्यांदा आली. काय सांगतो त्याच्यामुळे आजचा एपिसोड जरा इंटरेस्टिंग होणार. माझ्या पाठीमागे खंबीरपणे एक बाई उभीच आहे. दोन आहेत. हा, तशा दोन आहेत माझ्या पाठीमागे उभी राहणार आहे. एक माझी बायको आणि आता ही एक. आता एक मुलगी. वा, फार भारी. चहा घेता तुम्ही दोघेही? हो हो, मी घेतो. पण ठीक आहे, आम्ही केदार सरांना देतो. बर, आता मला खरंच मगाशीचा तो प्रश्न विचारायचा आहे की बाबांनी दिग्दर्शक म्हणून पैसे घेतले का नाहीच घेतले, का तू दिलेच नाहीस? की बाबा हॅलो मी निर्माती हे करायला लागेल असं तू सांगितलं? मी त्यांना सांगितलं तुमचे पैसे आहेत ते पण माझे आणि माझे पैसे आहेत तेही माझे. पण मी तिला काय म्हटलं माहिती, सगळं मान्य ग, थोडे तरी पैसे दे, हा. जेणेकरून पुढच्या फिल्मला तुला लागले तर मी देईन. तरी नाही. नाही, अजून तरी नाही. कमाल. आता रिलीज वर आले, एनओसी पण घेतली माझी, पण मला पैसे नाही दिले. छान. सर, एक नात्यांवरती तुमचा कायम फोकस असतो. सिनेमा असू द्या, नाटक असू द्या किंवा मालिका असू द्या, तर ही नाती तुम्हाला का वारंवार हायलाईट करावीशी वाटतात? वयाची जवळजवळ 23-24 वर्ष मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्येच काढली. त्यामुळे ना त्याचं व्हॅल्यू काय असते ना याची मला खूपच त्याची जाणीव आहे. बरोबर. आणि मी माझ्या आजोबांना खूपच मानतो. आयुष्यात मी आहे इथे तो माझ्या आजोबांमुळे, म्हणजे शाहीर साबळ्यांमुळे. मला त्यांनी या नात्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला आणि त्यांनी खूप छान मला सांगितलं होतं की लक्षात ठेव, तू कुठलीही कलाकृती करताना ना अशी कर ना की एकत्र कुटुंब बसून बघितलं पाहिजे त्याने. अगदी बरोबर. त्यामुळे आजपर्यंत मी हा ट्रॅक रेकॉर्ड मी खूप सांभाळलाय माझ्या सगळ्या कलाकृतींमध्ये. फार छान. सर, तुम्ही अनेक कलाकार घडवलेले आहेत. या मंचाने अजून एक कलाकार घडवलाय जो वाफाळलेल्या गरम गरम पोळी इतका ताजा आहे. तर तो डबेवाला म्हणून आज इथे येतोय. तर मी त्याला विनंती करतो डबेवाल्या काकांना की त्यांनी इकडे यावं. कसे आहात? बसा बसा केदार सर, बसा. माझी बायको माझ्यावरती चिडले. का? कारण का ते पाठ केलं नाही म्हणून? नाही तिला सल्ला देणारा कोण नाही ना. मला पण देणार माहिती ना काय सल्ला देऊ देणार, ते सल्ला घ्यायसाठी आलोय. कसला सल्ला? सल्ला आता का बायकावरती PhD केले म्हटल्यानंतर काहीतरी सल्ला देतीलच ना. काहीतरी सल्ला द्या त्यांना, त्यांच्या बायकोच्या मनातलं ओळखायचंय. एकदम साधा सोपा सल्ला सांगू तुम्हाला. हा. वेळेत घरी जात जा, बाकी काही लगत नाही. ओके. त्याचा दुसरा अर्थ असा आहे, इथे वेळेत येत जा. हो की नाही? दुसरा डबा कुणाला देणार आहात? हे भरत जाधवांकडे चाललोय. कोल्हापूरला? अरे बापरे, कोल्हापूरला गेला ना शिफ्ट. भरत मी जाधव कोल्हापूरचाच आहे साहेब. तुम्ही पण? हा, मग तिकडेच जाणार मी त्याला डबा देऊन. अच्छा. पण त्यांच्याकडे का? ते सकाळपासून कॉल करतायत. काय? सकाळपासून अण्णा जेवण, अण्णा जेवण, अण्णा जेवण. छान छान. मस्त मस्त मस्त. यांच्यासाठी काय आणले डब्यात ते बघूया. काय हे? क्या बात है. काळ्या वाटाण्याची तेज तर्रार उसळ आणि भाकरी. सर, काय या? भयंकर आवडते मला काळ्या वाटाण्याची उसळ. हो का? पण या काळ्या वाटाण्याची उसळची एक गंमत अशी आहे की आमच्या घरी गणपती असतो हा. 1.5 दिवसाचा. पहिल्या दिवशी कंपल्सरी आमच्या घरी काळ्या वाटाण्याची उसळ होते. काळ्या वाटाण्याची उसळ पहिल्या दिवशी, आणि दुसऱ्या दिवशी काय? ऋषीची भाजी. आहाहाहा. पुढच्या वेळेला नक्की घेऊन ये. नक्की. वाव. हो हो. खूप छान. तुम्ही हे आणलं, आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. सावकाश जा, काळजी घेऊन डबे द्या. हा, भरत जाधवांना आमचा नमस्कार सांगा. ओके. वा, मस्त. बाबांनी एवढे कलाकार घडवलेत, नवीन ट्रेडमार्क केलाय वेगवेगळ्या माध्यमामध्ये. याचं कधी दडपण आलं?